सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ नगर पालिका चुनाव प्रचार के लिए अब सिर्फ 2 दिन बचे हैं। अब बड़े नेताओं की सभाओं से प्रचार संग्राम को और दार मिलेगी। भारतीय जनता पार्टी के नगराध्यक्ष पद की उम्मीदवार और नगरसेवक पद के उम्मीदवार तेजश्री करंजुले पाटिल के अभियान को मजबूत करने के लिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित गांवदेवी मैदान में जनसभा को संबोधित करेंगे। वहीं ये जानकारी मुरबाड के भाजपा विधायक किशन कथोरे ने पत्रकारों को दी और कहा कि अंबरनाथ के विकास और भाजपा को और अधिक मजबूती देने के लिए यह बैठक बहुत महत्वपूर्ण है। तुमची माहिती जरा थोडीशी चुकीची आहे। अंबरनाथचाच मी पहिला आमदार होतो आणि अंबरनाथकरांनीच मला पहिला आमदार केलेले, त्यामुळे अंबरनाथचं ना माझं नातं हे जुनं नातं आहे। त्यामुळे मी आज आलो असं काही नाही। अंबरनाथशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि ते कायम राहतील। फक्त एकच आहे की अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी या भूमिकेतून आम्हाला सगळ्यांना आरपीआय असेल, आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे लढतोय आणि चांगल्या विचारातून ही सत्ता यावी हेच फक्त त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उद्या 6 वाजता अंबरनाथच्या गावदेवी ग्राउंडवर अंबरनाथकरांना खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल काय असावं हे सांगण्यासाठी, आमच्या नगराध्यक्षांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या येतात। निश्चितपणे एक चांगला संदेश अंबरनाथमध्ये जाईल आणि अंबरनाथची जनता सुज्ञ आहे। पहिल्यांदा अंबरनाथच्या जनतेला कमळ या निशाणीवर बटन दाबण्याची संधी मिळते। मी अंबरनाथकरांना एकच विनंती करेल की तुम्हाला ही संधी खऱ्या अर्थाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे। योगायोग आहे, हा लक्ष्मीचा दिवस आहे, वार आहे, महिना आहे। त्यामुळे नक्कीच एक चांगल्या विचारातून आमची लक्ष्मी तिथे विजयी होईल आणि नक्कीच नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसेल असा मला विश्वास आहे। जनशक्ती पार्टी, लोक जनशक्ती पार्टी आपले रामविलास पासवान यांच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे सत्ता आजपर्यंत शिवसेनेचीच आहे। नगरपालिका पण शिवसेनेकडेच होती, आमदार सुद्धा शिवसेनेचाच आहे, खासदार सुद्धा शिवसेनेचे आहेत। पहिल्यांदा नगरपालिका भारतीय जनता पार्टीकडे यावी यासाठी आमच्या उमेदवारांना मी ते अपील केलं।